महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांनी एकमेकांच्या समाजाबद्दल घाणेरडे आणि विषारी शब्द वापरून समाजात आग लावण्याचे प्रयत्न करू नये. एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यावर आरोप करायला मलाही बरोबर वाटत नाही. त्यामुळे त्यांनी अशी भाषा वापरणे यापुढे तरी बंद केली पाहिजे. सुषमा अंधारे सारख्या महिलेने आमच्यावर जो आरोप केला, मी त्यांना उत्तर देणार नाही. मी सती सावित्री स्त्रियांनी आरोप केले तर मी उत्तर देतो, इतरांना उत्तर देत नाही. त्यांच्याकडे कोट्यावधी रुपये आले कुठून, त्यांचा तपास व्हायला पाहिजे. कधी दिले, कधी काय दिले, कोणी उठेल, आरोप करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा माणूस लोकांना देणारा आहे, घेणारा नाही. ते लोकांना वाटणारे आहे, मागणारे नाही. त्यांना काही धंदा नाही. आता आमच्या पक्षातल्या युतीतील लोकांसोबत काम करणे हा जर कोणाला मोदीबिंदू दिसत असेल तर ते दुर्दैव आहे. डोक्यावर ठेचून करा की नाकावर टिचून करा, पण मुख्यमंत्री बनवण्याकरता 145 आमदार पाहिजेत, एवढे लक्षात ठेवा. बाकी किती येतील ते पहा. मी आधी सांगितलं की या महाराष्ट्रामधल्या हे जे काही मोठे नेते आहेत यांनी अशा प्रकारे राज्यातल्या एकमेकांच्या समाजाबद्दल अशा प्रकारचे घाणेरडे आणि विषारी शब्द वापरून समाजात आग लावायचे प्रयत्न करू नये. आणि हे आम्ही वारंवार सांगत आलो. आता एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यावर सारख्या आरोप करायला आम्हालाही बरं वाटत नाही. म्हणून त्यांनी किमान अशी भाषा याच्या पुढे तरी बंद केली पाहिजे. सुषमा अंधारे सारख्या महिलेने जो आमचा आरोप केला, मी त्यांना उत्तर देणार नाही. कारण मी सती सावित्री सारख्या महिलांनी माझ्यावर आरोप केले तर उत्तर देतो, इतरांना देत नाही. मग त्यांच्याकडे एवढे कोट्यवधी रुपये आले कुठून, याचा तपास व्हायला पाहिजे. कधी दिले, काय दिले, काय कोणी उठल मुख्यमंत्री आरोप करल. एकनाथ शिंदे साहेब हा माणूस लोकांना देणारा आहे, घेणारा नाही. ते लोकांना वाटणारे आहेत, मागणारे नाही आहेत. याचा अनुभव प्रत्यक्ष आम्हाला आहे. आणि कोणी फालतूपणाचे आरोप करायचे, मिन्ने गँग, मनी लॉन्ड्रिंग या लोकांना धंदा नाही आहे. एकनाथ शिंदे साहेबांची स्वच्छ आणि प्रतिमा हा खराब करायचा या लोकांचा धंदा आहे. आता आमच्या पक्षातल्या युतीतल्या लोकांवर सोबत काम करणं हा जर कोणाला मोदी बिंदू दिसत असेल तर त्याचं ते दुर्दैव आहे. आमचं हे पक्षाचं प्रेम आहे की आमचा नेता वरिष्ठांच्या चांगले संबंध ठेवून त्याचा फायदा आमच्या राज्याकरता करून राहिला आहे. विधानसभेतल्या आमदारांकरता त्याचा फायदा होत आहे. हे त्यांचं कसब आहे एकनाथ शिंदे साहेबांचं, की ते सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून आहेत. या रावत्या फावत्याला यायला कधी कोणाचे संबंध ठेवताच आले नाही. हे फाटक्या तोंडाचे ज्याला त्याला नाव ठेवतात म्हणून यांचं कोणी आज मित्र पण राहिलेलं नाही. हे काही गँगवार वगैरे नाहीये. हे प्रॉपर्टी लँड ज्याचा वाद आहे, दोन परिवारातला वाद आहे, दोन मालमत्ता घेण्यातला वाद आहे. याची ही कसली गँग आली. दोघांचे भांडण आहे, दोघांच्या भांडणामध्ये विषय घालणार. डोक्यावर टिचून करा का नाकावर टिचून करा, पण मुख्यमंत्री बनवायकरता 125 आमदार पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि आपले किती येतील ते पहा.